तर पेशंट गोपाल ठाकरे नावाचा पेशंट होता, वय असेल 20 ते 25च्या मध्ये. आणि मी पेशंट बघितला आणि मला बघितल्याच कळालं की हे जे आहे, म्हणजे थोडं तपासल्यानं कळालं की हे जे आहे हे रेबीज तर नक्कीच नाही आहे. आणि मग मला त्याच्या मित्रमंडळींनी सांगितलं की त्याचा असा थोडा स्वभाव बदललेला, त्यांना असं वाटत होतं की त्याला फिटेचा आजार आहे, हा फिटचा प्रकार आहे. आणि मग अजून मी विचारलं तसं मला कळालं की ते गावकऱ्यांनी वगैरे जरा त्याला म्हणजे दोऱ्यांनी वगैरे पकडलेला, नेट जाळ्या टाकलेल्या, थोडासा मारलाही असेल आता कोणास ठाऊक. आणि तसा आणलेला. आणि जेव्हा विचारलं तेव्हा बघितलं तर काय कुठलं जनावर चावलं नव्हतं, तशी काय कोणी हिस्ट्री वगैरे काय दिली नाही. अंगावर पण मी पहिले सगळे कपडे उतारून हेड टू टो एक्झामिनेशन करायला लावलं, त्यावर पण कुठं काय म्हणजे चावण्याचे वगैरे काय लक्षणं किंवा काही छोटी मोठी जखम सुद्धा काय नव्हती. तर गावामध्ये हेच सांगितलं जात होतं की 1 महिन्यापूर्वी साधारणपणे त्याला डॉग बाईट झालेलं आहे. तर तुमच्या परीक्षणामध्ये तसं काय आढळलं का? आमच्या परीक्षणामध्ये तर मी जेवढं तपासलं हात पाय आणि छाती वगैरे, तर तिथं कुठं डॉग बाईटची वगैरे काय मला जखम वगैरे सापडली नाही. व पेशंटनी पण तसं काय बोललं नाही की मला असं कुत्रं वगैरे चावलेलं. त्याच्या आधी कधी झालं होतं त्याला असं प्रॉब्लेम? हा, कधी झालं होतं? 3रा वर्षला. 3रं वर्ष? हा. 3 वर्षापूर्वी असं झालं हा. होतं. मग त्यावेळी डॉक्टरला दाखवलं होतं? नाही नाही दाखवलं नाही का? त्याच्यानंतर परत कधी असं झालंय काय? नाही, मग आता झालं. आता झालं का? हा मग असं ज्यावेळी झालं होतं त्यावेळेस डॉक्टरांनी काय बोललं होतं का, कुणाला दाखवलं किंवा काय असं? हा, त्या कुठं दुसरी जागा घेऊन गेला होता. दुसरी जागा घेऊन हा, मग ताव वगैरे होणार, हा सुया गोया टोचून मग आणला होता. सोया टोचून आणलं होतं हा त्यावेळेस. तर त्याच्यानंतर आता झालं परत? हा, त्याच्या काही गोळ्या वगैरे चालू होत्या अगोदर? नाही का, या दुसरी जागा घेऊन गेला ना, तिकडं त्या गोया आहे. डॉक्टरने दाखवलं तर सोया टोचलेलं. हा, तुमचं गाव कोणतं आणि तुम्ही इथं कसं काय कशासाठी आलाय? ऊस तोडाला. कुठं काम चालू आहे तुमचं आता? आता इकडं कोणता गाव आहे ते मुकडदम, तुमचं गाव कुठलं? नंदुरबार शहादा. नंदुरबार? हा, जिल्हा नंदुरबार तालुका शहादा. जिल्हा. शहादा तालुका. फडतरवाडीमध्ये काय करत होता? ज्या गावामध्ये आता घटना घडली तिथं तो काय करत होता? ऊस तोडाला गेला होता.